अमरावती येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात धामणगाव रेल्वे येथील अवैध सहकारीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशा करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव व अधिकारी सुधीर मानकर यांच्या नियोजनात संजय भैया यांच्याकडे धाड टाकण्यात आली। धामणगाव रेल्वे येथे संजय रमेशराव भैया हे अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून धाड टाकण्यात आली। ही धाड टाकण्याकरिता 3 पथकाची नियुक्ती करण्यात आली। यामध्ये पथक क्रमांक 1 भालचंद्र परिसे, पथक क्रमांक 2 जीपी राऊत तर पथक क्रमांक 3 प्रीती धामणे यांनी एकाच वेळी 3 ठिकाणी धाड टाकली असता जितेंद्र रमेशचंद्र भैया यांचे प्रतिष्ठान योगेश किराणा येथे कोणतेही अवैध सावकारी दस्तऐवज मिळाले नाही। त्याचप्रमाणे पथक क्रमांक 3 नीता संजय भैया यांच्याकडे काहीही प्राप्त झाले नाही, परंतु पथक क्रमांक 1 ने संजय भैया यांच्याकडे धाड टाकली असता त्यांच्याकडे 1 शपथपत्र, 2 करारनामा, 6-2 फेरफार, तक्रारदाराचे विविध खरेदी खत, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प, चिठ्ठ्या व 50 लाखाच्या जवळपास विविध बँकेचे फिक्स डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे। या कार्यवाहीकरिता सहकार विभागातील 12 अधिकारी, पंचगट सचिव 6, पोलीस 3 अशा एकूण 21 व्यक्तींनी धाड सत्र राबविलं। सुरेंद्र बिसने, विदर्भ न्यूज, अमरावती।